आज मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। मात्र अमरावती जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात खऱ्या अर्थानं भाजप आणि महायुतीकडून प्रचाराची धुरा सांभाळली होती ती माजी खासदार भाजप नेता नवनीत राणा यांनी। नवनीत राणा आपल्यासोबत आहे। मॅडम मला सांगा, थोड्याच वेळात मतदानाला खरं तर मतमोजणीला सुरुवात होत आहे। तुम्ही या निवडणुकीत महायुतीचे जे उमेदवार होते, भाजप युवा स्वाभिमानचे उमेदवार होते, त्यांच्यासाठी प्रचाराचा सहभाग घेतला। काय नेमका तुमचा अनुभव, तुम्हाला काय वाटते, काय चित्र असेल आज? खूप सुंदर चित्र असेल, कारण की ज्या पद्धतीने लोकसभामध्ये जे खोटे प्रचाराला बळी पडले बरेचसे लोक, आता ती सेम सिच्युएशन आमच्या मतदारसंघात आणि महाराष्ट्रामध्ये कुठेच नव्हती। ते खोटं प्रचार केला, आम्ही ते तोडून काढलं, बाहेर काढलं, लोकांना समजवलं, लोकांपर्यंत परत पोचलो। पराभूत झाल्यानंतर परत लोकांमध्ये त्याच ताकदीने फिरणं, त्याच ताकदीने लोकांमध्ये राहणं एक व्यक्ती म्हणून हा खूप डिफिकल्ट आहे। पण मी माझा पूर्ण इमानदारीने माझे भारतीय जनता पार्टीचे आणि रवीजींसाठी आमचे दर्यापूर मतदारसंघात मी खूप इमानदारीने काम केलं। आणि चित्र 2019मध्ये एकही आमदार लोकसभा क्षेत्रामध्ये नव्हता। अमरावती जिल्ह्यामध्ये एक आमचे प्रतापदादा होते, पण 2019मध्ये लोकसभा अमरावतीमध्ये एकही आमदार भारतीय जनता पार्टीचा नव्हता। पण यावेळीस ते प्लस होऊन या मतदारसंघामध्ये नक्की दिसणार आहे। राज्यात जे सर्वे आले, या सर्वेनुसार महायुतीला किंवा महाविकास आघाडीला बहुमत मिळणार नाही असं बोललं जातं। अशावेळी लहान लहान जे पक्ष आहे त्यांना महत्त्व प्राप्त होणार आहे। तुम्हाला काय वाटतं नेमकं? मला असं वाटते, जेही अपक्ष, लहान पक्ष जेही असतात, अपक्ष लोक असतात, लहान पक्षाला त्यांची काही विचारधारा असतात, इंडिपेंडेंट लोकांना त्यांचे मतदारसंघाचा फक्त विकास हा प्राधान्य असते। तर मला असं वाटते, जेवढाही अपक्ष लोक इंडिपेंडेंट असतात आणि छोटे पक्षाचे लोक असतात, त्यांच्या नेहमी झुकाव त्याच बाजूने असते की ज्यांची सत्ता वर आहे, त्यांची सत्ता जर राज्यावर आली तर त्यांना आपण पाठिंबा दिला पाहिजे, आणि त्यांना पाठिंबा दिल्यामुळे त्यांचे क्षेत्राचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास होईल। तर मला एवढी गॅरंटी आहे की येणारच फक्त भारतीय जनता पार्टी महायुतीची सरकार, आणि मुख्यमंत्रीसुद्धा हे भारतीय जनता पार्टीचंच होईल। कारण की एकदा आम्ही सॅक्रिफाईस केली आहे आणि ते पूर्ण देशाने ते सॅक्रिफाईस आम्ही सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे। तर आज तरी आम्हाला असं वाटतं की आमचे भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले। लाडकी बहीण योजनेचा काय नेमका फायदा होईल असं तुम्हाला वाटते? आमचे महिला खूप इमानदार असतात। आम्ही महिलांमध्ये एक गुण खूप चांगला असते की आम्ही ज्यांच्या पाठीशी उभे राहिलो तर आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आपला शब्द पाळतो। आणि या महाराष्ट्राची महिला, आम्ही सगळे महिला त्याच झोमात आम्ही मतदानी केला, पुढेही आलो आहे। कारण आणि त्याचा असर खूप मोठ्या प्रमाणात दिसणार आहे। कारण एक आई ज्या पद्धतीने मुलासोबत मागे राहतात, एक बायको आपले नवऱ्याच्या मागे उभे राहतात, त्याच पद्धतीने या महाराष्ट्रातील सगळी बहीण या महायुतीचे सगळे नेत्यांच्या पाठीशी उभे होत्या। शेवटचा प्रश्न, प्रहारचे नेते आणि बच्चू कडू यांनी असं म्हटलं की राज्यात छोटे पक्ष आणि अपक्षांचं सरकार येईल आणि महायुती किंवा महाविकास आघाडी आम्हाला पाठिंबा देईल। तुम्हाला काय वाटतं नेमकं? मी आपल्याला एवढंच सांगू शकते, ज्यांनी महायुतीमध्ये राहून महायुतीसोबत गद्दारी केली, उद्धव ठाकरेसोबत राहून उद्धव ठाकरेसोबत गद्दारी केली, मग महायुतीसोबत राहून लोकसभेमध्ये महायुतीसोबत गद्दारी केली, मग या सगळे चित्र आहे। तर मला वाटतं गद्दारांची जागा महायुतीमध्ये नाही राहणार। तर या होत्या जिल्ह्याच्या नेत्या आणि भाजपच्या माजी नेता आणि माजी खासदार, अमरावती जिल्हा माजी खासदार नवनीत राणा। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।